कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली, त्यांचे आभार मानतो. पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे. पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची. दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू. आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती. दुसरे, का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही. किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे. काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहे यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जा. नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शेतकरी वर्गामध्ये एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफी. तुम्हाला आठवत असेल, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाचा कोट केला होता की 7-12 कोरा कोरा आणि कोराच होणार. पण सत्तेच्या खुर्चीवर बसल्यानंतर नेत्यांना आपल्याच आश्वासनांचा विसर पडतो की काय, अशी शंका आज प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. मात्र या विसरलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी छाती ठोकपणे उभ्या राहणाऱ्या एका नेत्याचं नाव म्हणजे बच्चू कडू. त्यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली आणि त्यांच्या या संघर्षाला इतर शेतकरी नेत्यांनीही मोठी साथ दिली. बच्चू कडूंची सविस्तर प्रतिक्रिया आणि त्रुटी. आता सरकारने कर्जमाफीची घोषणा तर केली आहे, पण यावर बच्चू कडू यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय अंतर्मुख करणारी आहे. ते म्हणतात की आम्ही विधानसभेत कर्जमाफीची घोषणा केल्याबद्दल देवाभाऊ फडणवीस यांचे आभार मानतो, पण ही कर्जमाफी अर्धीमुर्धी आहे. यात महत्त्वाच्या त्रुटी त्यांनी मांडल्या आहेत. सरसकट कर्जमाफी कुठे आहे? कडू यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जी कर्जमाफी तुम्ही देताय ती सरसकट असायला हवी होती. म्हणजे जे शेतकरी तुमच्या निकषात पात्र ठरतात त्यांना कोणत्याही अटीशिवाय पूर्ण कर्जमुक्ती मिळायला हवी होती. 2 लाखांची मर्यादा घालून तुम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात माप कमीच टाकलाय. नियमित कर्जदारांवर अन्याय. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेडतात त्यांना केवळ 50,000 रुपये देऊन काय होणार? जर तुम्ही थकबाकीदारांना 2 लाखांची माफी देत असाल तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना किमान 1.5 ते 2 लाखांचा प्रोत्साहन निधी द्यायला हवा होता. हाच खरा न्याय ठरला असता. 2025-26चा खरीप हंगाम. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या चालू वर्षात 2025-26 मध्ये जो भीषण दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांची माती झाली, अनेकांची घरं वाहून गेली, गोठे उद्ध्वस्त झाले, जनावरं आणि माणसांचे जीव गेले. अशावेळी या चालू वर्षातील रनिंग कर्जदारांना कर्जमाफीची सर्वाधिक गरज असताना त्यांना सरकारने का वगळलं? हा सरकारचा चालूपणा आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी नेत्यांची एकजूट आणि बोलघेवड्यांना टोला. बच्चू कडू आता शांत बसणार नाहीत. त्यांनी जाहीर केलंय की येत्या 14 किंवा 15 तारखेला ते राजू शेट्टी, राजित नवले, वामनराव चटप, रविकांत तुपकर आणि इतर सर्व प्रमुख शेतकरी नेत्यांची एक राज्यव्यापी बैठक घेणार आहेत. या बैठकीत ठरवलं जाईल की ही अपुरी कर्जमाफी स्वीकारायची की पुन्हा एकदा सरकारला गुडघ्यावर टेकवण्यासाठी मोठं आंदोलन उभं करायचं. मला बच्चू कडूंचा हा पॉझिटिव्ह अप्रोच खूप आवडला. मी एकटा नाही तर आपण सर्व शेतकरी नेते मिळून लढूया आणि शेतकऱ्यांच्या झोळीत काहीतरी पदरात पाडूया, ही त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. पण दुसरीकडे सोशल मीडियावर बसून या चळवळीला बदनाम करणाऱ्या बोलघेवड्या आणि हरामखोर प्रवृत्तींना त्यांनी चांगलंच फटकारलंय. जे लोक घरात बसून टीका करतात त्यांनी एकदा रस्त्यावर उतरून दाखवावं. जर तुम्हाला वाटतंय की ही 2 लाखांची कर्जमाफी म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे तर या आणि आंदोलन करून सरसकट कर्जमुक्ती मिळवून द्या. जर तुम्ही ते करून दाखवलत तर आम्ही आयुष्यभर तुमच्या घरी पाणी वाहायला आणि तुमचे कार्यकर्ते म्हणून फिरायला तयार आहोत. समारोप आणि आवाहन. शेतकरी मित्रांनो, ही आरपारची लढाई आहे. आता या राज्यव्यापी बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतंय की फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गाजर दाखवतंय हे लवकरच स्पष्ट होईल. शेतकरी हिताच्या आणि कर्जमाफीच्या अशाच सविस्तर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. लवकरच बच्चू कडूंची विशेष मुलाखत आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत. धन्यवाद. जय जवान, जय किसान.